जरी पण वाताचं प्रोडक्शन झालं तर मग आपण पंचकर्म एक 2-3 वर्षानंतर 10 दिवसाच्या पंचकर्माच्या प्रक्रिया केल्या तर पुन्हा आणि 2-3 वर्ष आनंदाचे जातात. थोडक्यात पंचकर्म हे सर्व्हिसिंग सारखं काम करतात. तुम्ही केल्यानंतर अनेक वर्ष आनंदाचे जातात. नुसतं पेनकिलर खाऊन त्याचं शरीरावरती साईड इफेक्ट होण्यापेक्षा आपण पंचकर्माची मदत घेतली तर काही वर्ष आपली आनंदाची जातात या प्रक्रियेमुळे. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. रेश्मा आपल्याशी बोलतायत ऐरोलीहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार. हा, मी रेश्मा पावशी बोलते ऐरोलीवरून. हा, तुमचा प्रश्न असा आहे की माझ्या दंडापासून खाली बोट आणि मनगटामध्ये हातात सूज येते आणि ते शिरा अशा आतून दुखत राहतात अशा आणि दंड वगैरे असे दुखतात असे खूप हे होत नाहीये बोटांमध्ये वगैरे अशी सूज आल्यासारखी आणि दुखतात आतून. ठीक आहे रेश्मा, तुम्ही नक्की कशामुळे दुखत असेल, काय करावं लागेल तुम्हाला ह्याबद्दल नक्कीच जाणून घेऊया. पण आता मात्र घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती संधिवाताबद्दल. अर्थातच संधिवात ज्यांना झालेला असेल त्यांच्यासाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार हे कसं वरदान ठरू शकतं यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानूगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असेल तुम्हाला आता थेट डॉक्टरांना विचारायचं आहे तर तुम्ही नक्की विचारा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा. कारण तर ब्रेकवर जाण्यापूर्वी रेश्मा यांनी जो प्रश्न विचारला त्यांनी असं म्हटलं तर डॉक्टर की त्यांचा जो दंडापासून जो हात आहे ते बोटांपर्यंत पार खूप दुखतो. आतून जे शिरा असतात त्या खूप दुखतात. त्यांना तो त्रास सहन होत नाहीये. नेमकं काय केलं पाहिजे त्यांनी? सगळ्यात महत्वाचं की पहिल्यांदा एक्सरे करावा लागेल. एक्सरे मध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचे जर काही चेंजेस असतील तर त्याच्यामध्ये मसल स्पाझम मध्ये गेल्यामुळे पेन जास्त होते असं असू शकतं. तर एक्सरे मध्ये चेंजेस जास्त असतील तर आपण पंचकर्माचं एक 10 दिवसाची जरी ट्रीटमेंट करून घेतली किंवा ओरल मेडिसिन्स आपण खायला देतो ती वातनाशक आयुर्वेदिक औषधांचा साधारणतः 1 महिना 2 महिने 3 महिनेपर्यंत औषधी फॉलो केली तर आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये होणारं पेन कमी होऊ शकतं. त्यांचं थोडंसं स्पॉन्डिलोसिस चेंजेस असतील आणि त्यामुळे जनरली आपण आता बघितलं की मणक्यामध्ये मानेच्या मणक्यात असणारी नस जी मानेतून पायाच्या हाताच्या बोटामध्ये येते ती कुठेतरी मानेमध्ये दबली जात असते आणि त्याचा परिणाम म्हणून कॉर्डवरती कॉम्प्रेशन येतं आणि मग हातात मुंग्या येणं, बोटं बधीर होणं, एवढाच एकच हात काही वेळेला दुखतो. कारण ज्या बाजूला कॉम्प्रेशन असेल तेवढा एकच हात, कधी इकडच्या बाजूला असेल तर इकडचा हात, असं पेन जनरली जाणवतं. तर त्यासाठी एक्सरसाइज खूप महत्वाचा असतो. थोडं मसल स्पाझम कमी होण्यासाठी एक 10 मिनिटाचं एक्सरसाइज जर मानेचे रोज आणि सिंपल प्रोसिजर असतात की ज्या थोडंसं मोबिलायझेशन किंवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेशन एक 10-15 मिनिटासाठी जरी केला तरी त्यामुळे मसल स्पाझम कमी होऊ शकतो. नक्कीच. मग डॉक्टर जेव्हा आपल्याला पंचकर्म करायचं असतं जसं तुम्ही सांगितलं की संधिवातासाठी उपयुक्त असं हे पंचकर्म आहे तर साधारण पंचकर्म कोणत्या वयापासून त्यांनी करायचं असतं? कारण संधिवाताचे पेशंट्स आपल्याला जसं म्हणालात लहानपणापासून किंवा कमी वयात देखील त्यांना त्रास दिसतोय, अशाने काय केलं पाहिजे? जनरली वाताचा त्रास होतो आणि मसलमध्ये एक्सरेमध्ये जर चेंजेस दिसत असतील तर पंचकर्म हे करणं भाग आहे. कारण जेव्हा स्पॉन्डिलोसिस चेंजेस होतात तशा काळामध्ये आपण पंचकर्माच्या जर ट्रीटमेंट केल्या तर त्यामुळे होणारं डिजनरेशन किंवा डिस्कवरती येणारं कॉम्प्रेशन आपण अनेक वर्षपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. एक वयाच्या साधारणतः 20-25 आजकाल आपल्याला बघायला मिळते की मानदुखीचा, कंबरदुखीचा त्रास होतोय. अगदी वय कमी आहे आणि आता नुसतं रिसेंटली मान वगैरे दुखणं किंवा जे मस्क्युलर स्पाझममुळे पेन असेल तर तात्पुरतं काही आयुर्वेदिक औषधी फॉलो केले तरी सुद्धा पेन कमी होईल. पण जास्त चेंजेस होत असेल तर मग पंचकर्म करणं भाग आहे आणि त्याच्यामध्ये मग थोडे एक 10 दिवसाच्या सेशन आणि औषधांमध्ये पेशंट रिकवर होऊन जातात. जनरली आपण जसं म्हणतो की वर्ष 40-45 नंतर वाताचं प्रोडक्शन जास्त होतं आणि अशा काळामध्ये जर आपण पंचकर्माची जर मदत घेतली तर त्यामुळे अनेक वर्ष आनंदाचे जातात. 50 नंतर पाळी जनरली स्त्रियांची गेल्यानंतर डिजनरेशन होणं आणि त्यामुळे वात वाढतो. तर अशा काळामध्ये सुद्धा पंचकर्म केली तर एक साधारण 50 नंतर दर 3 वर्षानंतर एक कमीत कमी 10 बस्तींचे सेशन्स करावेत. 60 नंतर दर 2 वर्षाला, 65 पर्यंत जनरली चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. पण नंतर असं होतं की ब्लड प्रेशरचा त्रास असतो, काही वेळेला कार्डियक काही चेंजेस असतील, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी झालेली असेल किंवा डायबिटीस असेल, खूप शुगर लेवल हाय असेल तर आपण पंचकर्माचे करतो. ते बेअर करण्याची कपॅसिटी पेशंटची वीक होते. माझ्या काळात असं होतं की खूप पेशंटना अशी इच्छा असते की आपण जाऊन पंचकर्म करून घ्यावं, स्नेहन स्वेदन. पण स्वेदनाच्या ज्या ट्रीटमेंट केल्या जातात
असतात त्याच्यामध्ये स्टीमिंगची किंवा इनहेलेशन ज्या प्रोसिजर असतात, स्टीम जास्त दिली जाते आणि त्यामुळे स्किन सेन्सिटिव्ह झालेली असते डायबिटीज पेशंटना, मग ते बेअर करू शकत नाहीत. तर त्यामुळे जनरली 60-65 वयाच्या आधी आपण जर पंचकर्माची चांगल्या पद्धतीने मदत घेतली तर त्यानंतरची अनेक वर्ष आनंदाची जाऊ शकतात. नक्कीच डॉक्टर, जसं काही गैरसमज असतो. सुरुवातीला आपल्याला फोन आला होता, त्यांनी असं म्हटलं होतं की मी पंचकर्म करून घेतलं पण त्याचा मला काही उपयोग झालेला नाहीये, तर अशा पेशंटसाठी काय सांगाल? असं खूपदा होतं. इनफॅक्ट आपण म्हणू की आपण आता पंचकर्माचा बऱ्याचदा कार्यक्रम बघितल्यानंतर पण पेशंट म्हणतात तुम्ही जसं टीव्हीवरती सांगितलं तसं आम्ही पंचकर्म पण केलं, औषधं पण फॉलो केली आणि रिकव्हरी नाही झाली म्हणून. तर मी आत्ताच आपण म्हटलं ना की एक्सरेचे बघणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की स्पॉन्डिलोसिस चेंजेस म्हणजे काय होतं तर मणक्यामध्ये असणारी गादी दबली जाते. अगदी अर्ली चेंजेस असतात अशा काळामध्ये एक्सरे केला तर चालतो, पण जास्त जर स्पॉन्डिलोसिस चेंजेस, हातामध्ये मुंग्या येतात, बोटं हाताची बधीर होतात, एखादी वस्तू उचलायला गेला आणि हातात ताकदच नाही असं फील होतं, पायाची बोटं बधीर होतात, किंवा बऱ्याचदा असं होतं की पायातून चप्पल निघून गेली तरी सुद्धा लक्षात येत नाही. माझ्या काळामध्ये एमआरआयचे जे रिपोर्ट केले जातात त्यामध्ये डिस्कवरती येणारं कॉम्प्रेशन किती MM वाईज ते रिड्यूस झाले हे सुद्धा लक्षात येतं. आणि त्यानंतर मग बस्तीचे आपण प्लॅन करतो. नॉर्मली काय होतं की पेशंटना एक अशी अपेक्षा असते की पंचकर्म आपल्याला करून घ्यायचं, पण एक्झॅक्टली पंचकर्म म्हणजे काय हे पण बऱ्याचदा लोकांना माहित नसतं. जे आपण वाताच्या बस्ती करतो या पंचकर्माच्या 5 महत्वाच्या प्रक्रिया: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती. एक पंचकर्म बस्ती, त्याचे मल्टिपल टाइप्स आहेत. अनुवासन बस्ती, अस्थापन बस्ती, त्याच्यामध्ये तेलाचे, काढ्याचे असंख्य हजारो प्रकारचे मेडिसिन्स, तेल, काढे अशी वापरली जातात. मग यामध्ये बस्ती ज्या महत्वाच्या, आता आपण याच्यात काय होतं की हाडांमध्ये घर्षण चालू होतं तेव्हा वात रिलीज करण्यासाठी आयुर्वेदिक जडीबुटी, त्यात मग 18, 20, 22 प्रकारच्या जडीबुटींचे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, त्याला उकळवतात, त्याचे काढे बनवतात, त्यात तेल सिद्ध करतात, त्याच्या बस्ती दिल्या जातात. त्यानंतर ज्या काढ्याची बस्ती असतात त्यामध्ये वात रिलीज व्हायला मदत होतो. तेल सिद्ध केली असतात त्यामध्ये पण वातरक्ताच्या, आमवाताच्या बस्ती तेलांच्या वेगळ्या असतात, संधिवाताच्या वेगळ्या असतात. आणि थर्ड जे सेशन असतं की आपण लिगामेंट स्टॅबिलिटीसाठी म्हणून काही वनस्पती अशा असतात की आधी वात रिलीज केला की ज्यामुळे डिजनरेशन थांबवलं, तेलाच्या बस्ती देतो, जॉईंट ल्युब्रिकेशन सारखे ऍक्ट होतात, लिगामेंटमध्ये स्टॅबिलिटी केली जाते, जॉईंट फर्मली काम करावं जेणेकरून जे आपण सर्रास ऐकतो की आता 50 नंतर जनरली कमरेचं ऑपरेशन करा, स्पाइन सर्जरी आणि नी रिप्लेसमेंट, तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर त्याला वेळेत जर आणि प्रॉपर वेनी जर, शास्त्रशुद्ध हा फार महत्वाचा शब्द आहे, कारण खूपदा असं होतं की हे कंप्लेंट रुटीनली बघायला मिळतात आपल्याला की 10 दिवस पंचकर्म केला आणि उपयोग झाला नाही. तर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर मला असं नाही वाटत की तुम्हाला नाही फरक पडणार म्हणून. असं होतच नाही मुळातच. आपण एक फोन घेतो. शोभा आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा, हॅलो, नमस्कार. मी पुण्यावरून शोभा बोलतेय. मला अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास होता, तर त्याच्यावरती मी औषधं घेतली होती. त्याच्यानंतर आता 2-3 महिने झाले, आता जस्ट 8 दिवस झालेले की माझ्या पायावरती प्रचंड सूज आलेली आहे. मी एका आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी सांगितलं की आंबवात आहे. त्याच्यावरती त्यांनी मला गाईच्या गोमूत्राचा शेक वगैरे घ्यायला सांगितलेला होता, तो मी घेते आता, पण सूज माझ्या पायाची काही उतरत नाहीये. संपूर्ण पायावर डॉक्टरांना नाही, संपूर्ण पायाला नाही, फक्त पावलं आणि बोट. बर, ठीक आहे. आणि दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणतात की आंबवात नाहीये. म्हणजे खरं तर तुम्हालाच एकदम संभ्रमात टाकणार हे आहे. नेमकं काय असू शकतं हे आपण जाणून घेऊया. आपण घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की संधिवाताबद्दल आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आपण कसे करू शकतो यावर मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. ब्रेकवर जाण्यापूर्वी शोभा यांनी जो प्रश्न विचारला, त्यांना कोलायटिसचं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि 8 दिवसापूर्वीच मला वाटतं त्यांचं ऑपरेशन झालं आहे असं त्या म्हणाल्यात. आणि त्यांची पावलं आणि म्हणजे आपली जी बोटं आहेत पायाची ती सुजतायत खूप. आणि जसं त्यांनी डॉक्टरांनी, एक डॉक्टर म्हणतात आंबवत आहेत, दुसरे डॉक्टर म्हणतात नाहीये, तर संभ्रम आहे त्यांना. तर नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे? मुळामध्ये असं होतं की पायावरती सूज आली म्हणजे लगेच संधिवात किंवा आंबवाताचा त्रास असेल असं असू शकत नाही. अल्सरेटिव्ह कोलायटिसचं जरी त्यांची सर्जरी झाली असेल तरी मे बी काही इंजुरी झाली आहे का किंवा काही इन्फ्लॅमेशनमुळे असू शकतं, मसल स्पाझममध्ये गेल्यामुळे असू शकतं. तर नुसतं औषधी ट्रीटमेंट त्यांनी खाऊन बघावे, त्याच्याने कमी होत नाही असं वाटलं तर आंबात जर स्पेसिफिक डायग्नोज करायचं असेल तर त्याच्यासाठी CRP काउंट इन्क्रीज झालाय का, म्हणजे इन्फेक्शन शरीरामध्ये काही आहे का तो चेक करण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये युरिक ऍसिड आपल्याला बघावं लागेल किंवा CRP काउंट चेक करावं लागेल, RA टेस्ट करावी लागेल. आणि या टेस्टमध्ये जर रेंज हाय जर दिसत असेल तर त्याला मग डायग्नोज आपल्याला करावं लागतं की आंबवाताचा त्रास आहे. किंवा
जर काही वेळेला अंगठ्यावरती सूज येते, घोट्यावर सूज येतं, तर त्यावेळी युरिक ऍसिड जास्त वाढल्यामुळे सुद्धा वातरक्त जर असेल तर त्याला अनुषंगून आपल्याला औषधं द्यावी लागतात. तर आता जर रिसेंटली त्यांना जर पेन होत असेल किंवा सूज येत असेल तर औषधी ट्रीटमेंट त्यांनी एक 2-3 महिन्याचा फॉलोअप व्यवस्थित कंटिन्यू करावा आणि त्याबरोबरीने जर प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने अजून ब्लड इन्व्हेस्टिगेशन काही करून घेतले तर त्याचं डायग्नोसिस प्रॉपर होऊ शकतं आणि त्यानुसार औषधी ट्रीटमेंट प्लॅन करावी लागतील. नक्कीच डॉक्टर. खरं तर काही काही वेळा असं केलं जातं की जसं तुम्ही सांगितलं की तपासण्या आवश्यक असतात. तर संधिवात जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, आता आमवाताच्या तुम्ही तपासण्या सांगितल्या, पण संधिवाताच्या ज्या काही तपासण्या असतात का, की सांध्यांना जेव्हा सूज येते तेव्हा आपण डायग्नोसिस कसं करता? मुळामध्ये काय होतं की संधिवात म्हणजे वाताचं हाडांमध्ये होणारं घर्षण. तर जनरली वयवर्ष 35-40-45 नंतर वाताचं प्रोडक्शन जास्त वाढल्यामुळे गुडघे दुखणं, मान दुखणं, कंबर दुखणं हे त्रास चालू झाले. तर एक्सरे हे सगळ्यात पहिलं इन्व्हेस्टिगेशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हाडांमध्ये होणारं घर्षण किंवा झीज किती % झाले, स्पॉन्डिलोसिस चेंजेस आहेत का, डिस्कवरती बल्ज आहे का, हे लक्षात येतं. पण जर रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशन असेल किंवा सांध्यावरती सूज यायला लागली तर मग आपण जे आता टेस्ट म्हटलं की युरिक ऍसिड, CRP काउंट, RA टेस्ट, अल्ब्युमिन, काही वेळेला प्लेटलेट काउंट, पण ह्या सगळे रिपोर्ट्स बघावे लागतात आणि त्याच्यानुसार प्रॉपर पंचकर्म आपल्याला डिसाईड करावे लागतात. नक्कीच डॉक्टर. ह्याच्यामध्ये आहाराचा एक महत्वाचा म्हणजे सहभाग असतो. तर जसं तुम्ही म्हणालात की वातुळ जे पदार्थ असते ते टाळायचे असतात, पण ह्या बरोबरीनेच काय टाळावं आणि काय खावं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. जनरली वातुळ पदार्थामध्ये आपण आताच म्हटलं की चणे, मटार, छोले, काबुली चणे, थंड पाणी, बटाटा किंवा वांग्याच्या बिया जनरली वातुळ असतात, गवार पण खूप जास्त वातुळ असतात. तर या गोष्टी वयाच्या 45-50 नंतर सांधेदुखीला तुम्हाला सुरुवात झाली तर थोडंसं बर्फ, थंड पाणी, कोल्ड्रिंक्स या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. आता रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशन येते आणि बऱ्याचदा इन्फ्लामेशन होतं. पायावरती आताच जे पेशंटचा कॉल होता त्याच्यामध्ये एकाच पायावरती सूज येते त्यांना आणि पायाच्या तळव्यांवरती सूज जास्त येते म्हणून त्यांनी सांगितलं. पण जनरली रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशनमध्ये हाताची बोटं, मेटाकार्पल बोन, छोटी हाताची बोटं, पायाची बोटं, त्यानंतर रिस्टला सुरुवात होईल, त्यानंतर म्हणजे छोट्या जॉईंट पासून मोठ्या जॉईंट पर्यंत इन्व्हॉल्वमेंट व्हायला सुरुवात होते आणि जितके जास्त स्टिफनेस किंवा पेन, सूज येते तेवढं पेन जास्त असतं. माझ्या काळामध्ये थोडं आंबट गोष्टी जास्त खाण्यात आल्या की इन्फ्लामेशन जनरली वाढलेलं बघायला मिळतं आपल्याला. त्यामुळे मग लिंबू खाणं, लोणचं खाणं, शिळं अन्न खाणं, इडली डोशाचा वापर करणं जनरली टाळावा किंवा फर्मंटेड फूड वर्ज केलं पाहिजे. ब्रेड तुम्ही खात असाल तर थोडंसं रोस्ट करून घेतलं तर त्यामध्ये फर्मेंटेशनमुळे जे गॅस प्रोडक्शन होतं ते निघून जातं. त्यामुळे रोस्टेड कंडिशनमध्ये जरी ब्रेड असेल तरी तो चालू शकतो. पण आंबट पदार्थ हे जनरली रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवातामध्ये वर्ज करावे लागतात. नक्कीच. म्हणजे काहीतरी आपण म्हणजे सोडल्याशिवाय आपल्याला काही चांगले रिझल्ट मिळत नाहीत. एक फोन घेऊया. रेखा आपल्याशी बोलतायत कुर्ल्याहून. हॅलो, नमस्कार. 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 हा नमस्कार. मी कुर्ल्यावरून रेखा थोरात बोलते. हा. मला 2 वर्षापासून हाताला मुंगे येतात. तर मी कुलाब्याला नेव्ही त्यांचं हॉस्पिटल आहे तिथे नसमध्ये इंजेक्शन घेतलं. तरी 3 महिने कमी आलं आणि नंतर परत चालू झालं. त्यासाठी आपण काही वेगळा उपाय सांगू शकाल का? ओके. मुंग्या येतात हाताला म्हणजे एक्सरेज मस्ट आहेत. एक्सरेमध्ये स्पॉन्डिलोसिस चेंजेस असेल तर प्रॉपर पंचकर्माच्या ट्रीटमेंट करून घेणं भाग आहे. मग त्याच्यात आपण जसं म्हटलं की बस्तीच्या प्रक्रिया, तुम्ही हातामध्ये मुंग्या येतात किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन असेल आणि बोटं बधीर होत असेल, हात जड होत असेल तर तुम्हाला पंचकर्मामध्ये किंवा एक्सरेचे जे इन्व्हेस्टिगेशन असेल त्यानुसार पंचकर्मा एक 10-20 दिवसाच्या ज्या ट्रीटमेंट असतात त्यामध्ये प्रॉपर जे वाताच्या लुब्रिकंट, लिगामेंट स्टॅबिलिटी ह्या बस्तीच्या जर प्रॉपर सेशन्स करून घेतले तर पेन डेफिनेटली त्यांचं कमी होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे असे अनेक उपचार असतात पण ते आपण करून पाहायला पाहिजे. जेव्हा आपण ऑपरेशनचा पर्याय सुचवता डॉक्टर आणि मग आपण जातो आयुर्वेदिक पंचकर्म करायला, पण त्या अगोदरपासून जर आपण हा विचार केला, पंचकर्म करून घेतलं तर नक्कीच आपल्याला जे पुढील होणारे त्रास आहेत ते आपण टाळू शकतो. संधिवाताबद्दल अधिक माहिती करून घेणार आहोत, पण आता मात्र वेळ झाली आहे एका ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत संधिवाताबद्दल. डॉक्टर, जेव्हा आपण संधिवाताचा विचार करत असतो तेव्हा साधारणपणे ह्याच्यामध्ये अजून कोणते सांधे इन्व्हॉल्व झालेले असतात? जसं आपण म्हणतो गुडघे, मान किंवा कंबर, पण या व्यतिरिक्त अजून कोणत्या सांध्यांवरती यांचा दुष्परिणाम होऊ शकतो?
जनरली आता रुटीन आपण जर बघितलं की मान दुखते, हात दुखतो, खांदे दुखतात, तसं बऱ्याचदा फ्रोझन शोल्डर ही कंडिशन पण आजकाल 30-35 वर्षाच्या स्त्रियांच्या मध्ये पण आपल्याला एकच खांदा दुखायला लागला, खूप दिवसपर्यंत खांदे दुखतात आणि मग हात हलवायचंच नाही, तर ती मुवमेंट काय होतं की मसल फायबर स्टिफ होतात, जखडतात आणि मग एकदा पेन होतंय म्हटलं की तो हात हलवायचाच नाही अशी सवय लागते आणि मग त्यामुळे काय होतं मसल स्टिफ झाल्यामुळे आपल्याकडे छान प्रेझेंटेशन पण आहे त्याचं. जनरली काय होतं की ह्या कंडिशन मध्ये बघा, हा जो शोल्डरची मध्ये हा जो मसल मधला फायबर दाखवलाय तो वातामुळे स्टिफ व्हायला सुरुवात होते आणि फ्रोझन कंडिशन मध्ये काय होतं की हा मसल फायबर कम्प्लीट स्टिफ झाल्यामुळे ह्या दोन बोनच्या मध्ये असणारं अंतर पूर्ण कमी होतं आणि त्याच्यामुळे हाडांमध्ये घर्षण चालू होतं. हे शोल्डर मध्ये असं होतं की याला अटॅच असणाऱ्या मांसपेशी या वातामुळे स्टिफ होतात. ही बेसिक कंडिशन आहे ज्यामध्ये मसल स्टिफ नॉर्मल कंडिशन मध्ये असं दिसतो, फ्रोझन कंडिशन मध्ये कम्प्लीट मसल फायबर स्टिफ होतात आणि त्यामुळे सांध्यावरती प्रेशर येतं आणि दोघांच्या मध्ये असणाऱ्या हाडांमध्ये घर्षण चालू होतं आणि त्यामुळे डिजनरेशन नंतर मग जे शोल्डर पेन होतं आणि कंटिन्युअस फ्रोझन शोल्डर कंडिशन राहिली आणि त्याच्यामुळे मग असं होतं की जॉईंट पूर्ण स्टिफ होतं. जसं गुडघे खूप जास्त दुखायला लागले की खूप दिवस पेन किलर घेऊन शेवटी मग हाडांमध्ये पूर्ण तिन्ही कंपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह होतात नी जॉईंटचे, तेव्हा नी रिप्लेसमेंट सजेस्ट केली जाते. तसं हिपला पण घर्षण होतं, हिप रिप्लेसमेंट. तशी शोल्डर कंडिशन पण अशी होते की खूप दिवस तुम्ही त्याला पेन होतं आणि त्याच्याकडे इग्नोर केलं तर त्याचा परिणाम म्हणून मसल जे स्टिफ होतात त्याने सांध्यावरती प्रेशर येतं आणि हाडांमध्ये घर्षण, मग ती रिप्लेसमेंटच्या फेजवरती जाऊ शकतो. ही कंडिशन जी असते त्याला वातामुळे जेव्हा मसल फायबर स्टिफ होतात अशा काळामध्ये दुखतंय तर पेन होतंय म्हणून मग तो किंवा सांधा तसाच जखडून हात ठेवायचा, त्यापेक्षा आपण पंचकर्मामध्ये जे करतो की वातनाशक वनस्पतींचे काढे बनवून त्याच्यामध्ये बस्तीचे जे ट्रीटमेंट केल्या जातात किंवा फोमेंटेशनच्या ट्रीटमेंट केल्या जातात, राईस पोटली फोमेंटेशन केलं जातं, पोटल्या काही जडीबुटींचे एक्स्ट्रॅक्ट्स असतात त्यामध्ये वनस्पती जडीबुटी त्याचे कल्क बनवले जातात, पत्रपोटली बनवली जाते आणि त्याचे शेक जे दिले जातात त्याने जखडलेल्या मांसपेशी स्टिफनेस ऍब्सोल्यूट रिलीज होतो आणि मग तेलाचे काढ्याचे ज्या बसेंचे ट्रीटमेंट केलं जातं त्यामध्ये जॉईंट वात निघून गेला, मसल फायबर स्टिफ झाले ते ढिले होतात, तेलाच्या बसी देतात, जॉईंट इझिली मोबिलाइज होतात आणि मग लिगामेंट स्टॅबिलिटीसाठीच्या ज्या बस्ती असतात त्या आपण केल्या तर अनेक वर्षपर्यंत ते पेन कंट्रोलमध्ये येतं. त्यामुळे फ्रोझन शोल्डर कंडिशनसाठी सुद्धा प्रॉपर वेळेत पंचकर्माची मदत घेणं गरजेचं नाही. मग डॉक्टर ह्याचप्रमाणे जे हिप रिप्लेसमेंट जेव्हा सांगतात किंवा खुब्यांवरती जेव्हा आपल्याला त्रास होताना दिसत असतो तेव्हा मात्र डॉक्टर आपल्याला रिप्लेसमेंट सुचवत असतात, अशा वेळी जर आपण आधीपासून काही करू शकतो का? कारण नेहमी संधिवातामुळे ऍक्सिडेंट होऊन सुद्धा असे काही बरेच घडू शकतात. खूप वेळेला काय होतं की जसं नी जॉईंटला पेन होतं तसं हिप म्हणजे खुब्यामध्ये सुद्धा दुखणं हे बऱ्याचदा पेशंटना जाणवतं. काही वेळेला ट्रॉमॅटिक इंजुरी झाली आणि त्यामुळे पेन होत असेल तर त्याला औषधी ट्रीटमेंट किंवा पंचकर्माच्या अगदी बेसिक ट्रीटमेंट आपण केल्या तरी सुद्धा कमी होतं. पण हिपला जॉईंटच्या कॅव्हिटी किंवा हिप जॉईंटला अटॅच असणाऱ्या ज्या आर्टरी सप्लाय असतात त्यामध्ये आर्टरीचं सप्लाय किंवा ब्लड ज्या सप्लाय करत असतात ते कमी होतं किंवा